स्वामींची एक भक्ती तुमच्या मनात आहे, तुम्ही कायम स्वामींचं नाव स्मरण करत असता. हे पर्सनली जेव्हा आपण बोलतो तेव्हा सुद्धा मी ते कायम ऐकतो की निलेश स्वामी आहेत वगैरे. असा कुठला प्रसंग होता तेव्हा असं वाटलं की स्वामी माझ्यासोबत आहेत, ते धावून आलेत, अशी कुठली प्रचिती होती जी आज सांगावीशी वाटतेय? 2003 साली माझी मुलगी लंडनला शिकायला होती आणि तिला मेनिंजायटिस झाला आणि आदल्या दिवशी ती आणि मी बोललो होतो फोनवर आणि जस्ट 10वी-11वी झाल्यानंतर तिला पाठवली होती, एकटी होती आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजमधनं फोन आला की केतकीला ॲडमिट केलं आहे हॉस्पिटलला आणि कोमामध्ये व्हेंटिलेटर. बापरे, सडन एका दिवसात. हो. आणि मी घरात एकटीच होते कारण जस्ट त्याच्या आधी माझ्या सासूबाई गेल्या होत्या 2 महिने आधी आणि मिस्टर माझे कोकणात गेले होते त्यांच्या वडिलांना सोडायसाठी. तर मला काहीच कळत नव्हतं की काय करायचं म्हणून आहे. आणि त्याच्या आधी 15 दिवस आधी मला शरद उपाध्यांनी एक स्वामींचा फोटो दिला होता. जे 10 हाताचा फोटो आहे आणि सगळे देव आहेत त्याच्यात शरीरावर त्यांच्या. मी त्या फोटोच्या समोर गेले आणि उभी राहिले आणि म्हटलं, स्वामी तारा मारा, जे काय करायचे ते तुम्ही करा, माझं लेकरू मी तुमच्या ताब्यात दिलेलं आहे. कारण इथे मी करू काहीच शकत नव्हते. पण जे तिला ॲडमिट तिच्या ज्या फ्रेंड सर्कलने केलं तर तिला ऑक्सिजन लेवल कमी झालेली कळत नाही म्हणतात तसं आपल्याला. ते तिला कळलं होतं. तिला कळलं आणि तिने तिच्या मैत्रिणीला सांगितलं की ॲम्ब्युलन्स बोलव आणि मग त्यांनी ॲडमिट केलं. ती ॲम्ब्युलन्समध्ये जाईपर्यंत तिला कळलं, त्याच्यानंतर तिला काहीच कळत नव्हतं आणि डॉक्टरनी आम्हाला सांगितलं होतं की नाही. बाप रे. हो. म्हणजे कोमातनं बाहेरच येणार नाही सांगितलं. म्हणजे ते म्हणाले वाचणारच नाही की सांगितलं. हो तुम्ही देवावर विश्वास, आम्ही प्रयत्न करतो पण काही आम्ही आत्ता तुम्हाला. आणि मग इथले तिचे काही फ्रेंड सर्कल गेलं होतं तिकडे, त्यांनी तिला तिथे हेल्प केली. पण त्यांचे आईवडील हे ते अशी सगळी माणसं मला भेटायला यायची घरी. मला काय कळत नव्हतं काय नक्की. मी फक्त स्वामींचं नामस्मरण करत होते. सगळं हे करणार काय, पाठवता येत नव्हतं, विजा नसल्यामुळे जाता येत नव्हतं. फक्त देवाचे आणि तिथे जे लंडनमध्ये ओळखीचे कोण कोण होते, डॉक्टर्स म्हणायचे, त्यांना सांगूनच फक्त ते हे करत होतो. मला तर काय कळतच नव्हतं. म्हणजे माझे सगळे कोकणातनं आईपासनं सगळी माणसं आलेली, सगळे हे. आणि मी फक्त स्वामींना तेच सांगत होते की आता जे काय आहे ते तुम्ही हे करायचं. आणि 10 दिवसानंतर फोन आला लंडनहून की कोमातून बाहेर आले आणि व्हेंटिलेटर काढलं. क्या बात आहे. 10 दिवस त्या कोमात होत्या.